हेलो। 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 विजय सर। हेलो। विजय सर। हेलो। सर। हेलो। सर आवाज येतोय का सांगा जरा? चार तरी आहे. हेलो. सुगंध सर तुमचा आवाज येतोय फक्त विजय चव्हाण सरांचा हे नाहीये. बर माईक बर बर. कनेक्ट नाही झालेला त्यांचा. बर बर त्यांना हो. मेसेज करतो. ओके ओके सर. हॅलो. हेलो. हॅलो. हेलो. हेलो. विजय सर. हॅलो. हेलो. हॅलो. हेलो. विजय सर. हेलो. विजय सर. तुमचा आवाज चेक करायचा आहे. हेलो विजय सर. दिग्विजय सर. शेटके सरांना जॉईन व्हायला सांगा. मी मगाशी बोललोय सरांशी. आज पालकर सर नसल्यामुळं. हो हो हो. हं. हो हो सर. हो हो हो. विजय सर व्हिडिओ सुरू करा की तुमचा.
हॅलो. हॅलो सर. हां, व्हिडिओ सुरू करा सर तुमचा. हॅलो. ओके, हां, बोला हॅलो. सर. हां, बोला. येतोय आवाज सर, आवाज येतोय सर. हॅलो सर, मी मल्टिपल शेअरिंगसाठी ऑप्शन हॅलो. ठेवलेला आहे. हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय तुमचा. हॅलो. हॅलो. हां सर, बोला. हां, बोला सर. माझा आवाज येत नाही तुम्हाला? तर मी चेक करू, चेक करतो सर, चेक करू. ओके. हां, तुमचा तुमचा येतोय, तुमचा येतोय सर. हां, तुमच्यावर चेक करा, चेक करा फक्त एकदा. हॅलो. हॅलो. विजय सर, चेक करा मग, माझा आवाज येतो का? आवाज येतो, रिप्लाय करा. हॅलो. हॅलो सर. हां, हां, येतोय आवाज तुमचा सर. हॅलो. पण आवाज येतोय. हां, आवाज हां, येतोय. येतोय हॅलो. सर, येतोय सर आवाज. आवाज येतोय सर. हॅलो. 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 हॅलो, बोला. हॅलो. शेटगे सर. हॅलो सर. हा, आवाज येतोय का? हां, येतोय 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 ओके. येतोय येतोय. ओके. शेटगे सर, सुरू करूया. हॅलो सर. हा सर. हां, सुरू करूया की. शेटगे सर, ओके. आमचे उपप्राचार्य आहेत, ते ओके. सुरुवातीला 1-2 मिनिटं बोलतील आणि ओके. त्यानंतर सुरू करूया आपण. हो, चालेल चालेल. व्हिडिओ ऑन ठेवा तुमचा सर. हो हो, नाही. शेटगे सर. ओके. सरांचा मेसेज आलाय की मला सुरू करायला सांगितलं त्यांनी, तर आपण जास्त वेळ न घालवता सुरू करूया. व्हेरी गुड मॉर्निंग. आपल्याला आजचा सेशन हा 2 पार्टमध्ये घ्यायचा आहे. पहिल्या पार्टमध्ये सर पहिल्यांदा बोलतील की जे आजचे रिसोर्स पर्सन आहेत, आणि दुसऱ्या पार्टमध्ये सरांचं सेशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील किंवा स्टाफ मेंबरना देखील काही प्रश्न असतील तर ते विचारतील. इन केस आपली ही 40 मिनिटाची झूम मीटिंग आहे. इन केस जर मीटिंग 40 मिनिटामध्ये पूर्ण झाली नाही तर याच लिंकला क्लिक करून परत रिजॉईन व्हायचं सगळ्यांनी. तर मी सुरुवात करतोय की जास्त वेळ न घालवता, कारण आपल्याला सरांना जास्त मॅक्झिमम वेळ द्यायचा आहे. विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन हे महत्वाचं आहे. आजच्या या सेमिनारला उपस्थित असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, IQAC समन्वयक, PG विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी, आजच्या या रिसर्च अपॉर्च्युनिटीज इन साऊथ कोरियन युनिव्हर्सिटीज या विषयावरील विशेष सेमिनारमध्ये उपस्थित राहण्याचा आणि एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या अनुभवातून शिकण्याचा आम्हाला सर्वांना योग आज लाभत आहे. या आजच्या सेमिनारसाठी रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित श्री विजय चव्हाण सर हे सध्या सेजॉंग युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया इथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इंटेलिजंट ड्रोन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत आहेत. परंतु या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी असा राहिलेला आहे.
थोडक्यात जर सांगायचं झालं तर विजय सर एक संघर्षातून घडलेले यशस्वी व्यक्तिमत्व असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. विजय सरांचं बालपण हे कागल तालुक्यातील नंदगाव या गावामध्ये झालं. आता ग्रामीण भाग म्हटल्यानंतर अत्यंत सुविधांची वानवा असते. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या मर्यादित सोयी सुविधा, शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणीवर अशा त्यांनी मात केली. त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत आर्थिक परिस्थिती हा मोठा अडथळा होता, परंतु त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रत्येक अडथळा पार केला. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा प्रवास हा साऊथ कोरियाला पोहोचेपर्यंत अत्यंत खडतर होता. सरांनी BSc चे शिक्षण फिजिक्स या विषयामधून 2016 साली विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केले. त्याच्यानंतर MSc नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधून 2018 साली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केले. त्याच्यानंतर 2021ला त्यांना सेजेंग युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया इथं जाण्याचा योग आला. एकूण त्यांच्या नावावर 3 प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी 2 प्रोजेक्ट त्यांनी सक्सेसफुली पूर्ण केलेले आहेत आणि एक प्रोजेक्ट हा आता गोईंग प्रोजेक्ट आहे. त्यांचं कामकाज हे प्रोफेसर D. किम यांच्या मार्गदर्शनासाठी चालू आहे. त्यांच्या नावावर एकूण 50 पब्लिकेशन्स आजपर्यंतचे आहेत. त्यापैकी जवळपास 40 पब्लिकेशनचे ते फर्स्ट ऑथर म्हणून काम पाहतात. त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी विविध अडचणींना सामोरे जात आपल्या ज्ञानाचा स्तर वाढवला. त्यांच्या मेहनतीला आणि कौशल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आणि त्यामुळेच त्यांना साऊथ कोरियाच्या सेजोंग युनिव्हर्सिटीत रिसर्च करण्याची बहुमूल्य अशी संधी मिळाली. आज विजय सर हे आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः इंटेलिजंट ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी क्षेत्रात एक आघाडीचे संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी ही तरुण विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विजय सर यांचा प्रवास हे सिद्ध करतो की परिस्थिती कितीही कठीण असो, जर जिद्द, प्रयत्न आणि योग्य दिशा असेल तर यश हे हमखास मिळते. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे जीवन एक उत्तम उदाहरण आहे. स्वप्न जर मोठी असतील तर त्यांना पूर्ण करण्यासाठी तितकेच अथक परिश्रम घ्यावे लागतात, हे विजय सरांनी सिद्ध करून दाखवले आहे. तर आजच्या सत्रात त्यांचा प्रवास आणि एकंदर संशोधनातील त्यांची कामगिरी, संशोधनाच्या संधी, उच्च शिक्षणाची प्रक्रिया, शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध असणारे वेगवेगळे पर्याय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन कसे करता येईल या संदर्भात मौल्यवान माहिती आपणा सर्वांना मिळणार आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन मिळणे ही आपल्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळं जास्त वेळ न घालवता मी विजय सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करा. विजय सर, ओव्हर टू यू. ओके, थँक्यू सर. सर, स्क्रीन शेअर करू शकता तुम्ही? हो. स्क्रीन दिसते का? हो, दिसते सर, दिसते. ओके. तर सर्वप्रथमतः कॉलेजच्या सर्व टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफचं खूपच मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी हा सेशन या ठिकाणी अरेंज केला. आणि तुम्ही सर्व जमलेले माझ्या भारताच्या नवयुवकांना सुद्धा सलाम. कारण जी परिस्थिती माझी MScच्या वेळी होती तीच तुमची सुद्धा आता यावेळी असणार आहे. कारण उद्या जाऊन कितीतरी नवीन सूर्य या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. तर तुमच्या पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं गेलं असेल की तुम्ही आतापर्यंत गेली 23 वर्ष शिक्षण घेताय, तर त्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं जात असेल की 10वी हा तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट आहे. त्यानंतर 12वीला गेलात, 12वी हा एक टर्निंग पॉईंट आहे. त्यानंतर तुम्ही
बॅचलर्स साठी अप्लाय केला असेल किंवा कोणी इंजिनिअरिंग वगैरे त्यासाठी सुद्धा अप्लाय केला असेल तर त्यासाठी त्यांच्यासाठी तो टर्निंग पॉईंट असेल. पुन्हा तुम्ही पुढे जाऊन MSc करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात आणि हा सुद्धा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट तुम्हाला आहे असं सांगितलं गेलं असेल. परंतु इथून खरी आता जी शर्यत सुरू होती ती MSc संपल्यानंतर. कारण इथून पुढचं भविष्य हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही इथून पुढे काय करणार आहे हे तुमच्या या सध्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. कारण तुमच्यापैकी मोस्टली मला वाटतं केमिस्ट्रीचे स्टुडंट असतील, MSc केमिस्ट्री. हो सर, हो सर. तर इथून पुढे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा आणखीन काही PhDच्या अपॉर्च्युनिटीज घ्यायच्या आहेत किंवा आणखी काय करायचं आहे, स्वतःचा बिझनेस खोलायचा आहे, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. आणि इथून पुढे खरी कसोटी आहे. कारण जो MSc संपल्यानंतर तुम्ही जोपर्यंत जॉबला लागत नाही किंवा काहीतरी स्वतः स्थापन करत नाही तोपर्यंत तुम्ही खूप इन्सिक्युअर असता. हे माझ्या बाबतीत सुद्धा सेम घडलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थोडक्यात तुमच्यासमोर एक नवीन संधी असं म्हणू शकतोय की काय असू शकते याच्यासाठी मी तुम्हाला थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मी माझ्या सेशनला सुरुवात करतो. तर माझं नाव विजय दिनकर चव्हाण आणि मी तुमच्यासारखाच एक स्टुडंट आहे. आणि माझं गाव नंदगाव, जसं की सरांनी ऑलरेडी खूप काही ओळख करून दिलेली आहे त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाही. तर आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये काय काय बघणार आहोत किंवा काय काय मला तुम्हाला छान सांगता येईल याबद्दल आपण डिस्कस करू. तर आजचा टॉपिक आहे रिसर्च अपॉर्च्युनिटीज इन साऊथ कोरिया. तर यासाठी मी कसं इथपर्यंत पोहोचलो किंवा माझी जर्नी काय होती या सगळ्याबद्दल मी प्रथमतः तुम्हाला थोडंसं सांगेन. त्यानंतर येथील रिसर्च लॅब कशा असतात किंवा तिथलं वातावरण काय आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देईल. त्यानंतर कोरियामध्ये कोणकोणत्या फेलोशिप आहेत आणि त्यासाठी कसं अप्रोच व्हायचं हे सुद्धा मी तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वप्रथमतः मी माझी जर्नी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतो, थोडक्यात एक्सप्लेन करेन. तर मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच माझं शिक्षण सुद्धा मराठी शाळेमधूनच झालेलं आहे. विद्या मंदिर नंदगाव येथे मी शिक्षण घेतलं. तर पहिलीपासूनच मी एक रँकमध्ये असणारा विद्यार्थी होतो. तर जसं म्हणतात ना की तुम्ही सगळे म्हणायचे हा हा काय हुशार आहे, हा काय हुशार आहे, याचा कायम नंबर येत असतो. तर ते ज्ञानाला जशी थोडीफार अहंकाराची झळ लागते त्याप्रमाणे माझं काहीच झालेलं होतं. तर 1ली ते 7वी कायम नंबरात असल्यामुळे मला वाटायचं हा ठीक आहे आपण खूप हुशार आहे तर आपण काहीही करू शकतो. मग ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कधी कधी जातो आपण. आणि त्यानंतर मी ज्यावेळी हायस्कूलला गेलो, कारण हे असं म्हटलं तरी काय होणार नाही वावगं ठरणार नाही की एक छोटस तळं असतं आणि त्यात मासे असतात. तर त्यांना वाटत असतं की ते तळं म्हणजेच त्यांचं जग आहे. तर तसं काही नसतं. ज्यावेळी मी गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला शिक्षणासाठी आणि 36 विद्यार्थ्यांमध्ये ज्यावेळी माझा पहिल्या युनिट टेस्टला 30वा नंबर आला त्यावेळी मला माझी खरी हे कळली की आपण कुठल्या लेवलला आहोत त्यावेळी समजलं. त्यानंतर मी असा प्रयत्न कधीच केला नाही की नाही मला आता हे 36 मधील 30वा नंबर आला आणि मला पहिल्या नंबरकडेच जायचं आहे. तर मी थोडा थोडा स्वतःच अनालिसिस करत गेलो आणि काय करता येईल यावर भर दिला. तर तो नंबर कसा रिड्यूस करता येईल, 30 मधून पुन्हा 25 कडे कसं जाता येईल, पुन्हा 20 कडे कसं जाता येईल, असे छोट्या छोट्या पायऱ्या करत करत शेवटी मी टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी रिझल्ट लागला 10वीचा त्यावेळी मला 86% मार्क होते. आणि त्याबद्दल मराठीमध्ये सुद्धा मला एक चांगले मार्क होते आणि त्याबद्दल माझा सगळ्यांच्या समोर त्यावेळी अवॉर्ड देण्यात आला होता. त्यावेळी मला कुठंतरी वाटलं की मी थोडंफार काहीतरी जे होतं म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत जे होतं ते टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण काय करतो, 10वी संपल्यानंतर आपल्याकडे भरपूर टाइम असतो आणि आपण 11वीला गेल्यानंतर जसे शिंग फुटतात वासराला किंवा तसं म्हणू शकतो.
त्या पद्धतीनं काहीसं होतं आणि 11-12वीला गेल्यानंतर पुन्हा माझ्या पर्सेंटेजमध्ये फरक पडला आणि खूप कमी टक्केवारी त्यावेळी सुद्धा भेटली. तर अशा परिस्थितीत सुद्धा पुढच्या वाटा हे सांगण्यामागचा उद्देश माझा हा आहे की तुम्ही टक्केवारीवर का लक्ष दिलं पाहिजे. कारण भरपूर वेळा असं असतं की काही वेळा तुम्हाला पर्सेंटेज हा क्रायटेरिया असतो आणि तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही काही ठिकाणी फीज सुद्धा भरू शकताय, पण तुम्हाला जर तो क्रायटेरिया कंप्लीट नाही करता आला पर्सेंटेजचा, तर त्यामुळे तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी गमवावी लागते. म्हणून हे मी सांगत आहे इथं. त्यानंतर मी बॅचलर माझं फिजिक्समधून केलं आणि फिजिक्समधून बॅचलर केल्यानंतर मला MSc साठी पुण्यामध्ये भेटलं होतं ॲडमिशन, पण काही गोष्टीमुळे मला MSc फिजिक्समधून करता आली नाही. तर मला त्यावेळी असं समजलं की नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा एक नवीन कोर्स आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात येत आहे. तर त्यामध्ये मी आता असं न तसं वर्ष वाया जाईन त्यापेक्षा तिथं एनरोल होऊ असं विचार करून त्या ठिकाणी मी एनरोल झालो. आणि त्यानंतर तिथं कसं आहे, MSc ला तुम्ही 2 वर्षासाठी ज्यावेळी जाता, MSc फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला कम्प्लीट असं कोर्स वर्क म्हणजे जसं नॉर्मल MSc असतं त्या पद्धतीचं असतं. पण ज्यावेळी तुम्ही MSc सेकंडला जाताय त्यावेळी तुम्हाला एक फुल इयरचा प्रोजेक्ट असतो. त्यामध्ये लेक्चर वगैरे काही नसतं, तर तुम्हाला फक्त रिसर्च म्हणजे तुम्ही एखादी मिनी मिनी PhD म्हणू शकता. या पद्धतीचा एक कोर्स आहे त्यांचा, ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिसर्च वर्कच करायचं आहे आणि त्यामधून तुमचं जे काही आउटपुट असेल त्यावर तुमचं ग्रेडिंग वगैरे केलं जातं. तर त्यावेळी मी रिसर्च करायला लागलो आणि त्या ठिकाणी मला त्यात खूपच इंटरेस्ट निर्माण झाला की हां ठीक आहे, ही गोष्ट मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतोय असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्यानंतर मी त्यामध्ये अ, मी ठरवलं की मला काही ना काही करून यामध्येच पुढं आपलं करिअर निवडायचं आहे. आणि म्हणूनच मी नंतर शोधाशोध चालू केली की काय करू शकतोय. आणि आमच्यामधील आमचे सिनियर होते त्यातील बऱ्यापैकी लोक PhD साठी विविध देशामध्ये जात होते आणि त्या ठिकाणी त्यांना चांगली स्कॉलरशिप सुद्धा भेटत होती. तर याच गोष्टींमुळे मी सुद्धा स्वतःला असं ट्रेन केलं की मला या ठिकाणी कोरियामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जायचं आहे. तर त्यासाठी मी जे काही प्रयत्न केले मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही तिथं पोहोचू शकता वगैरे. तर ही माझी रिसर्च प्रोफाईल आहे. सरांनी मगाशी सांगितलं की माझी टोटल पब्लिकेशन जे आहेत 50 आहेत. पण सर फर्स्ट ऑथर जे आहेत म्हणजे मी ज्यामध्ये फर्स्ट ऑथर आहे ती 10 आहेत. आणि माझे रिसर्च टीम जेवढी आहे कोलॅबरेशनमध्ये जेवढे आहे ते को ऑथर 40 आहेत. आणि आता सध्या आम्ही एक 3-4 पेटंट सुद्धा सबमिट केलेले आहेत. अ, त्यातील माझी फर्स्ट ऑथरची 2 आहेत आणि 2 अशी कोलॅबरेशनमध्ये आहेत. तर असं माझं एक छोटंसं रिसर्चची प्रोफाईल आहे. आणि यावर्षी PhD सुद्धा मला अवॉर्ड होईल. तर येथील रिसर्च लॅब जर बघितला तर हे माझ्या लॅबचे मेंबर्स आहेत. टोटल एक 17-18 लोकांचा आमचा ग्रुप आहे, ज्यामध्ये अ, पाकिस्तानी लोक आहेत, इंडियन स्टुडंट आहेत आणि काही कोरियन स्टुडंट आहेत. तर माझ्या लॅबमध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या टॉपिकवर काम चालतंय याबद्दल थोडंसं मी बोलेन. तर आमच्या रिसर्च ग्रुपमध्ये थोडेफार स्टुडंट जे आहेत ते रजिस्टिव्ह स्विचिंग आणि न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग या विषयावर थोडे लोक काम करत आहेत. आणखी बघितलं तर सोलार सेल तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर सोलार सेलमध्ये सुद्धा काम केलं जातं माझ्या लॅबमध्ये. त्यानंतर ॲडव्हान्स पॅकेजिंग अँड हेट्रोजेनिस इंटिग्रेशन, ज्या काही इथं तुम्ही थर्ड नंबरमध्ये बघू शकताय की इथे काही चिप्स वगैरे दाखवलेले आहेत, ज्या की कॉम्प्युटर सिस्टम किंवा हँड ऑन डिव्हायसेस लाईक मोबाईल फोन यामध्ये सुद्धा असल्या चिपचा वापर केला जातो.
तर त्याचं थोडंसा पार्ट सध्या नवीन सुरू आहे, ज्यामध्ये मी काम करतो. त्यानंतर ट्रान्झिस्टर सेन्सिंग ॲप्लिकेशनसाठी, विविध सेन्सिंग ॲप्लिकेशनसाठी ट्रान्झिस्टर यूज केले जातात. सो ते कामसुद्धा लॅबमध्ये होतं. त्यानंतर सीमॉस इमेज सेन्सर जे आहेत, म्हणजे कॅमेरा जो आता तुम्ही बघताय, त्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते ती सीमॉस इमेज सेन्सरची टेक्नॉलॉजी आहे. तर त्यामध्ये थोडंफार काम केलं जाते. आणि सुपर कपॅसिटर मला वाटते हा तुमच्या परिचयाचा विषय असेल. तर त्यामध्ये सुद्धा काम केलं जातं. ऍक्च्युली आता तुम्ही सगळे केमिस्ट्रीचे स्टुडंट आहेत, तर तुम्हाला वेट लॅब वगैरे या गोष्टी सगळ्या माहीत असतील. किंवा टेक्निक लाईक को प्रेसिपिटेशन, सॉल्व्ह थर्मल मेथड, थर्मल डिकम्पोजिशन, या सगळ्या गोष्टींशी तुम्ही रिलेटेड असाल. पण आम्हाला ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वगैरे बनवावे लागतात, त्यावेळी तिथं खूपच असं प्रिसाईज कंट्रोल हवं असतं साईजवर. जे आपण थिकनेस एखाद्या मटेरियलची ग्रो करणार आहे त्यावर प्रिसाईज कंट्रोल हवं असतं. त्यामुळे आम्हाला मोस्टली फिजिकल टेक्निक जेवढे आहेत, जसं की स्पटरिंग आहे, बीम इव्हॅपोरेशन सिस्टम आहे, किंवा ॲटॉमिक लेयर डिपॉझिशन असेल, यासारख्या टेक्निकचा यूज करून अशा पद्धतीचे आम्ही डिफरंट डिव्हायसेस बनवत असतो. तर आणखी बघायला गेलात तर फ्यू मूड सिस्टीम आहे. फोटोलिथोग्राफी सुद्धा एक अशी टेक्निक आहे जी इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये मोस्टली यूज होते. तर हा सुपर कपॅसिटरचा सेटअप आहे. आणि हे वेट रिॲक्शन साठी सेटअप आहे, जो की सुपर कपॅसिटरसाठी डिव्हाइस वगैरे यूज करण्यासाठी त्याचा वापर करतात. इथं बघू शकताय तुम्ही, तर हे एक हाय 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 स्टँडर्ड असं इक्विपमेंट आहे. प्रोब स्टेशन याला बोललं जातं. आणि याच्यातून तुम्ही इलेक्ट्रिकल डिव्हाइस जे आहे त्याच्या भरपूर प्रॉपर्टीज तुम्ही इथं मेजर करू शकताय या प्रोबच्या सहाय्यानं. तर हे झालं माझ्या लॅब संदर्भात थोडंफार लॅबची इन्फॉर्मेशन वगैरे दिली. तर आपण आता बघूया की फेलोशिप इन कोरिया, म्हणजे कोरियन स्कॉलरशिप फॉर इंटरनॅशनल स्टुडंट. त्यामध्ये आपल्याला PhD करत असताना काही स्टायफन दिला जातो. आणि त्यासाठी कशा पद्धतीनं जाण्याचे मार्ग आहेत याबद्दल आपण बघू. तर यामध्ये दोन प्रकार पडतात जनरली: युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिप फ्रॉम कोरियन गव्हर्नमेंट. म्हणजे युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप अशी असते की प्रत्येक युनिव्हर्सिटीची त्यांची स्वतःची एक स्कॉलरशिप ठरलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एनरोल होता, त्यावेळी तुम्हाला ते एक म्हणजे तुमची ट्युशन फी असेल किंवा तुमचा राहण्या खाण्याचा खर्च असेल, या सगळ्यासाठी युनिव्हर्सिटी स्वतः तुम्हाला इन्स्पायर करत असते. आणि त्यामध्ये तुमच्या प्रोफेसरचा सुद्धा रोल असतो. त्याच्याकडे प्रोजेक्ट असतील, या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला ते फंडिंग करू शकतात. तर स्कॉलरशिप जी कोरियन गव्हर्नमेंटकडून जी स्कॉलरशिप मिळते, त्यामध्ये एक फेमस म्हणजे ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप आहे. आणि दुसरी आहे ब्रेन कोरिया, म्हणजे ही नॅशनल रिसर्च फाउंडेशन तर्फे ब्रेन कोरिया ही स्कॉलरशिप जोपर्यंत तुम्ही PhD स्टुडंट आहात किंवा तुमचा जो टेन्युअर आहे तोपर्यंत तुम्हाला ती दिली जाते. तर त्यासाठी काय असणं आवश्यक आहे? तुमच्याकडे एक तर तुमची मास्टर्सची डिग्री असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं एज्युकेशन जे आहे ते मास्टरमध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी किंवा तुम्ही मास्टर्स करू शकता या ठिकाणी. जर तुमचं बॅचलर कंप्लीट असेल तर मास्टर सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही ॲज अ इंटर्नशिप साठी सुद्धा जॉईन करू शकताय. आणखी बघायला गेलं तर इंटिग्रेटेड प्रोग्राम लाईक मास्टर्स अँड PhD हा एक इंटिग्रेटेड प्रोग्राम असतो. त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता, किंवा लाईक मी डॉक्टरल डिग्रीसाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय. त्यासाठी या डिग्री असणे आवश्यक आहे. तर GKS जी ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप जी आहे ती
त्याची रिक्वायरमेंट काय आहेत किंवा या गोष्टी आपण बघू. तर त्याचा सपोर्ट जो आहे ती स्कॉलरशिप, इथे भरपूर स्टुडंट असे आहेत की कोरियन लँग्वेज मोस्टली तुम्हाला माहिती आहे BTS वगैरे खूप त्याची क्रेज आपल्या इंडियामध्ये सुद्धा आहे कोरियनची. तर 1 इयरचा कोरियन लँग्वेजचा कोर्स सुद्धा असतो, त्यासाठी सुद्धा ते स्पेशली तुम्हाला स्कॉलरशिप देतात. आणखी बॅचलर तुम्हाला करायचं आहे, आपल्याकडे 3 वर्षाचं बॅचलर असतं, इथे 4 वर्षापर्यंत तुम्ही बॅचलर वगैरे करू शकताय. ते सगळ्या गोष्टी तुमचा बॉस म्हणजे तुमचे जे प्रोफेसर आहेत त्यांच्यावर डिपेंड असतं. त्यासाठी सुद्धा हे GKS जे आहे ते 4 इयर्स 4 वर्षासाठी फुल सपोर्ट तुम्हाला देतात. त्यानंतर 2 to 3 इयर्स त्या असोसिएट डिग्री म्हणजे मास्टर्स वगैरे त्यासाठी सुद्धा दिले जातात. आणि PhD साठी तरी मिळते. मग त्यामध्ये त्याचे बेनिफिट काय आहे, तुम्हाला ज्यावेळी जर ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप जर भेटली तर तुम्हाला तुमचं येण्या जाण्याचं तिकीट फेअर, मंथली जो काही अलाउन्स आहे म्हणजे तुमचा रूम रेंट असेल किंवा तुम्ही इथं अ, जे खाणं वगैरे आहे त्यासाठी, आणि त्यांचा रिसर्च सपोर्ट सुद्धा भरपूर मिळतो, जसं की तुम्हाला काही केमिकल वगैरे लागतील किंवा बाकीच्या गोष्टी, जसं की सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे आपल्या लाईफमध्ये तो म्हणजे आपली हेल्थ. त्यासाठी सुद्धा कोरियन गव्हर्नमेंट प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स या ठिकाणी घेतला जातो. आणि याचा जर ऍप्लिकेशन पिरियड जर बघितला तर फेब्रुवारीमध्ये ग्रॅज्युएटसाठी आहे आणि सप्टेंबरमध्ये अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे. तर आणखी जर युनिव्हर्सिटी क्रायटेरिया जर तुम्ही बघितला तर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही आपण ॲज अ एक्झाम्पल घेऊ की हा जो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी UST म्हणतात त्याला. तर UST या इन्स्टिट्यूटच्या जवळजवळ 33 नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर द कोरिया आहेत आणि ते तुम्हाला सपोर्ट करत असतात वेगवेगळ्या स्कॉलरशिपसाठी. तर तुम्ही जर ट्युशन फी म्हणलात तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला काही ट्युशन फी द्यावी लागते. तर इथं 25 लाख कोरियन वोन पर सेमिस्टर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला ट्युशन फी दिली जाते. ट्युशन फी तुम्हाला भरावी लागते, पण असं काही घाबरण्याचं कारण नाही, कारण ही सगळी स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू और युनिव्हर्सिटी थ्रू भेटत असते. त्यामध्ये तुम्हाला मास्टर्स डिग्रीसाठी 12 लाख KRW प्लस KRW म्हणजे कोरियन वोन, आणि फुल ट्युशन फी कव्हर केली जाते. आणि PhD साठी 16 लाख कोरियन वोन, आणि त्यामध्ये सुद्धा फुल ट्युशन फी कव्हर केली जाते. तर या सगळ्या स्कॉलरशिपचं बेनिफिट काय आहे, तर तुम्हाला फुल ट्युशन फी कव्हर केली जाते. त्यानंतर मंथली स्टायपन तुम्हाला दिला जातोय. तो मास्टर स्टुडंटला वेगळा असतो आणि PhD स्टुडंटला वेगळा असतो, जसं की इथं दाखवलेला आहे. त्यानंतर तुमचा नॅशनल हेल्थ इन्शुरन्स कंप्लीट केला जातो त्यामध्ये, आणि ॲक्सिडेंट कम्पेन्सेशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी काय आहे ते बघूया आपण. तर तुम्ही जर डॉक्टरल प्रोग्रामसाठी जर अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे मास्टर्सची डिग्री असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटी थ्रू ट्रान्सक्रिप्ट दिलं जातं, जेणेकरून ते इंटरनॅशनल लेवलला ग्रेडिंग केलं जातं तुमच्या मार्कांचं. तर ते तुम्हाला गरजेचं आहे. आणि तुम्ही इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्राम घेणार असाल तर बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अ, कोणत्याही कंट्रीचे कॅन्डिडेट त्यामध्ये अप्लाय करू शकतात. अ, आणि अ, त्यांची हेल्थ चांगली असणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तो स्टुडंट मेनली स्वतःहून मोटिवेट असला पाहिजे हे काम करण्यासाठी. आणखी एक जर तुम्ही एलिजिबिलिटी जर बघितलात तर इंग्लिश लँग्वेज टेस्ट हा एक IELTS ज्याला म्हटलं जातं. तर
हा एक क्रायटेरिया आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीचा, जो की तुम्हाला फुलफिल करावा लागेल. मग तो तुम्ही म्हणजे एनरोल होण्याआधी करू शकताय, म्हणजे इंडियातून सुद्धा एक्झाम देऊ शकताय, किंवा तुम्ही इथे आल्यानंतर सुद्धा काही युनिव्हर्सिटी तुम्हाला असं पण अलाउ करते की तुम्ही ज्यावेळी कोरियात एनरोल होता PhD साठी किंवा तुमच्या डिग्रीसाठी, त्यावेळी तुम्ही त्यामध्ये ही एक्झाम देऊ शकता. बेसिकली ही जी ऑफिशियल टेस्ट टेस्ट लँग्वेज आहे, तर त्यामध्ये 4 डिफरंट क्रायटेरियाज आहेत. त्यामध्ये तुमचं लिसनिंग कसं आहे, इंग्लिश च्या बद्दल, तुम्ही स्पीकिंग कसं आहे, इंग्लिश कसं बोलता, किंवा रायटिंग स्किल काय आहे, आणि तुमचं रीडिंग स्किल कसं आहे, या गोष्टींवर तुम्हाला बँड वगैरे दिला जातो, आणि त्यावर क्रायटेरिया ठरवला जातो. तर तुम्ही कधी कधी एनरोल करू शकताय. आपल्याकडे एक सिस्टीम आहे की वर्षातून एकदा आपण एनरोल करू शकतो एखाद्या कोर्ससाठी. म्हणजे की मास्टर असेल, बॅचलर असेल, तुम्ही जून किंवा मला वाटतं मार्च ते जून या कालावधीत तुम्ही एकदा एनरोल करायचं असतं. पण इथं तशी पद्धत नाही आहे. इथं तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही एनरोल करू शकताय. यामध्ये 2 राऊंड असतात वर्षातून. त्यामध्ये स्प्रिंग सेमिस्टर, म्हणजे ज्याचा ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑगस्टमध्ये चालतो, आणि त्याचा इनटेक जो आहे तो जानेवारी तुम्ही एनरोल करू शकताय. आणि दुसरं फॉल सेमिस्टर आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जानेवारीमध्ये करायचं आहे, आणि तुम्हाला ऑगस्टला तुमचं ऍडमिशन इथे होऊन जाईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, तुम्ही PhD करत असताना तुमचा मार्गदर्शक कोण आहे किंवा तुमचे प्रोफेसर कोण आहेत, आणि त्याचं तो वाईजली चूज करणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण आमचे प्रोफेसर सुद्धा म्हणतात की एकतर तुम्ही तुमच्या बायकोकडे लक्ष देऊ शकता, किंवा तुमच्या प्रोफेसरकडे लक्ष देऊ शकता. ह्या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतील, तर तुम्ही मेंटली खूप स्टेबल राहू शकता, जर तुमचा प्रोफेसर चांगला असेल तर. तर त्यासाठी कसं त्यांना फाइंड आउट करायचं किंवा त्यांच्यापर्यंत कसं रिच आउट व्हायचं, हे सुद्धा मी थोडक्यात सांगेन. तर रिसर्च प्रोफेसर तुमचं जे फील्ड आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या फील्डमध्ये सर PhDच्या सर हा सर. एक मिनिट, आपली वेळ संपत आली आहे. परत क्लिक करून त्याच लिंकला क्लिक करून रिजॉईन होऊया आपण. ओके एक ओके. ओके. 22 नंबर स्लाइड पासून आपण सुरू करू. हो. ओके सर.